हॅलो नमस्कार मित्रांनो, आज एक सिस्टम बनवतो आहे HP 800 G2ची. त्याच्यात कोर i5 6 जनरेशनचा प्रोसेसर, 8 GB रॅम, 256 SSD आणि 1 TB हार्ड डिस्क राहील. त्याच्यामध्ये सिस्टम बघू शकतात, एकदम क्लीन आणि क्लिअर आहे. HP 800 G2 कोर i5 6 प्रोसेसर, 8 GB रॅम, 256 SSD प्लस 1 TB हार्ड डिस्क. विंडोज 10 राहील त्याच्यामध्ये. मित्रांनो याच्यावर बघू शकता ते वरती HP EliteDesk 800 G2 SFF. आतून सिस्टम दाखवतो तुम्हाला मी. गाइस आप स्क्रीन पर देख सकते हो सिस्टम इनसाइड कैसा है. प्योर इम्पोर्ट रिफर्बिश क्वालिटी, एकदम क्लीन क्लियर चकाचक सिस्टम है अंदर से. इसके लिए जैसा ये SMPS है इसका, जैसा कि दोस्तों आपको बताया था, इसमें 256 GB का SSD है जो ऑपरेटिंग सिस्टम के लिए. ये प्रोसेसर है और ये 1 TB का हार्ड डिस्क है. डिटेल्स आपको शेयर करता हूँ अभी तुरंत. 8 GB का सिंगल रैम है ये 1 TB का हार्ड डिस्क. मित्रांनो हे प्रोसेसर आहे 6500T कोर i5 6 जनरेशनचा प्रोसेसर आहे. 1 TB ची हार्ड डिस्क मित्रांनो ही याला क्लिअर 1 TB 1 TB हार्ड डिस्क, 8 GB रॅम, कोर i5 6 प्रोसेसर, 1 TB हार्ड डिस्क, 256 SSD आणि सिस्टम. हे तुमच्यासमोर अपडेट होताना पूर्ण व्हिडिओ राहील. छोटे छोटे बेसिक याच्या ट्रिक्स पण मी एक्सप्लेन करेल मित्रांनो तुम्हाला. तसेच छोटे छोटे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता घरच्या घरी. व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. पूर्ण व्हिडिओ बघू मित्रांनो. आता हे प्रोसेसरसाठी हे पेस्ट वापरतो आम्ही प्रोसेसरला लावायला हीटसिंकसाठी. SSD अनबॉक्स केली. मित्रांनो प्रोसेसरच्या पिना पण बघू शकतात, कुठे पिन डॅमेज नाही, काही नाही, एकदम व्यवस्थित क्लीन आहे. हे प्रोसेसर लागलं त्याच्यावरती हीटसिंक पण येऊन जाईल. प्रोसेसर त्याच्यावर हीटसिंक पण लागेल. प्रोसेसरला हीटसिंक पण लावलं मित्रांनो. सुपर फॅन लागत आहे मदरबोर्डवर. हा बुटेबल पेनड्राईव्ह आहे मित्रांनो. त्याच्यात विंडोज 10 आहे, विंडोज 10 प्रो. याला कसं इन्स्टॉल करता येईल काय मी तुम्हाला एक्सप्लेन करतो, प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा. सिस्टम असेंबल होत आहे. आता प्रोसेसर टाकले, त्याच्यात रॅम, SSD, हार्ड डिस्क पण फिट होऊन त्यात. आता 8 GB सिंगल रॅम आहे याच्यामध्ये. तुम्ही भविष्यात त्याच्यामध्ये अजून 8 GBच्या 3 रॅम टाकू शकतात. म्हणजे नियर अबाउट 32 GB रॅम तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये. 32 GB पर्यंत सपोर्ट करतो. त्यात ग्राफिक कार्ड टाकू शकता तुम्ही. 2-4 GBचं इथं साईडला स्लॉट आहे त्यासाठी ग्राफिक कार्डसाठी. SSDसाठी हार्ड डिस्कसाठी जागा इथं. SSD आणि हार्ड डिस्क बसवतो आहे. हार्ड डिस्कसाठी नट आहे तिथं, नट काढतो आहे हार्ड डिस्क बसवण्यासाठी. ही 1 TB हार्ड डिस्क आहे. मित्रांनो सिस्टम बघू शकता तुम्ही, एकदम क्लीन आहे, क्लिअर चकाचक आहे एकदम. कुठे काही प्रॉब्लेम नाही. असं नाही की आतमध्ये गंजलं आहे, खराब आहे, कुठे डॅमेज आहे, बिलकुल नाही. ऑलमोस्ट इम्पोर्ट प्युअर रिफर्बिश क्वालिटी, क्लीन अँड क्लिअर चकाचक मशीन आहे. तुम्ही हार्ड डिस्कला नटं वगैरे बसवलेत. सिग्नेचर त्याच्यावर वॉरंटीसाठी की आमचंच प्रोडक्ट म्हणून ओळखलं येईल. मित्रांनो तुम्हाला अजून काही प्रोडक्ट दाखवतो मी तोपर्यंत, जोपर्यंत असेंबल होतो तोपर्यंत. ही हार्ड डिस्क बसली इथं. हार्ड डिस्कचं कनेक्शन. ही हार्ड डिस्क बसली 1 TBची इथे. SSD बसवायची. तोपर्यंत तुम्हाला दुसरे प्रोडक्ट दाखवतो मी ऑफिसमधले. मित्रांनो हा लिनोचा ऑल इन वन आलेला आहे. मित्रांनो ही 256 SSD आहे, हार्ड डिस्कच्या खाली आहे याच्यामध्ये फिट केलेली. झाकण लावू त्याला. विंडोज 10 लोड करू त्याच्यामध्ये. हे बॅक साईड बघू शकता तुम्ही मशीनची. 2 DP पोर्ट, एक VGA पोर्ट.
समोरची साईड बघू शकता मित्रांनो तुम्ही, क्लीन अँड क्लिअर. 3.0चे 2 USB पोर्ट आहे त्याच्यामध्ये. मागे पण आहे 3.0चे USB पोर्ट. ओके. विंडोज लोड करायचं आहे त्याच्यामध्ये. कसं करता काय करता, हा बुटेबल पेनड्राईव्ह लावला विंडोज 10चा कनेक्शन लोड करण्यासाठी. तोपर्यंत तुम्हाला दुसरे प्रोडक्ट दाखवतो मी मित्रांनो. हा आहे लिनोवोचा ऑल इन वन सिस्टम, कोर i5 6 जनरेशनमध्ये ऑल इन वन सिस्टम आहे. याला डायरेक्ट वायरलेस कीबोर्ड माऊस अटॅच करायचा. हे 2 सिस्टम आलेले आहेत. खाली पण एक आहे. ही झाले सिस्टम ऑन. पोर्टेबल पेनड्राईव्ह लावला आहे. विंडोज 10 लोड होते त्याच्यामध्ये. फर्स्ट बूट डिव्हाइस विंडोज 10चा पेनड्राईव्ह घ्यायचा त्यात. तोपर्यंत हा सिस्टम बघू शकतात. ऑल इन वन आहे लिनोवोचा. कोर i5 6 जनरेशन 8 GB रॅम 256 SSD त्याच्यामध्ये. वायरलेस कीबोर्ड माऊस अटॅच करू शकता डायरेक्ट तुम्ही त्याला. ऑल इन वन सिस्टम. सेम खाली 4+ क्वांटिटी अवेलेबल आहे. हा काही SSDचा स्टॉक आहे. 1 TB पासून 2 TB 128 SSD 512 256 सर्व प्रकारचे SSD अवेलेबल आहे. तर मग आता त्याला फर्स्ट बूट डिव्हाइस पेनड्राईव्ह करतो आपण. स्टॉक दाखवतो तुम्हाला. तोपर्यंत सिस्टम अपडेट होती. त्याच्यामध्ये 2nd जनरेशनपासून तर 10th जनरेशनपर्यंत सिस्टम अवेलेबल आहे SFFमध्ये डेस्कटॉपमध्ये. आणि टायनीज पण अवेलेबल आहे 2nd जनरेशनपासून तर 10th जनरेशनपर्यंत. टायनीजचा स्टॉक बघू शकतात मित्रांनो तुम्ही. भरपूर स्टॉक आहे, फुल स्टॉक एकदम. हे पूर्ण याच्यामध्ये बॉक्समध्ये टायनीज आहे. इथं टायनीज आहे, इथं टायनीज आहे, इथं टायनीज आहे. पूर्ण टायनीजचा फुल स्टॉक आहे एकदम. इकडे पण स्टॉक आहे. हा नियर अबाउट 4 जनरेशनचा स्टॉक आहे. इथं SFFमध्ये विंडोज 10 लोड होते मित्रांनो. याच्यामध्ये तुम्हाला विंडोज अपडेट करताना पण मी एक्सप्लेन केलेलं. याच्यात पूर्ण व्हिडिओ बघा. HP Elite 800 G2 मॉडेल आहे. याच्यात कोर i5 6 जनरेशनचा प्रोसेसर, 8 GB रॅम 256 SSD प्लस 1 TB हार्ड डिस्क आहे. ॲज पर रिक्वायरमेंट यवतमाळचे अक्षय सर आहेत, त्यांची रिक्वायरमेंट ही. त्यांना ट्रान्सपोर्टमध्ये कुरिअर पण केलं जाईल ही वस्तू. विंडोज सेटअप स्टार्ट झालं आहे. त्याच्यात पार्टिशन होत आहे. त्याच्यामध्ये 256ची SSD ही फक्त ऑप्टिक सिस्टमसाठी आहे. आणि 1 TBची हार्ड डिस्क आहे स्टोरेज डिव्हाइस म्हणून यूज केली जाईल. म्हणजे 2 पार्टिशन करू 500 GBचे. टर्म्स अँड कंडिशन एक्सपेक्ट. ये लाइसेंस ले लो तो आपने फिर अपना क्रैक करना पड़ेगा. तो विंडोज 10 का अपडेट तो करना ही है. अब एक काम करो, पन्नी लेके आ जाओ. इधर पन्नी डालो तो उधर पन्नी डालो. छोटे सेक्शन बता था तो उससे तकलीफ दूर हो जाएगी.
अच्छा लगेगा। मित्रांनो, विंडोज 10 अपडेट झालेलं आहे त्याच्यामध्ये, सॉरी इन्स्टॉल झालेलं आहे त्याच्यामध्ये। आता अपडेट पण तुम्हाला एक्सप्लेन करतो त्याच्यात। गेटिंग रेडी। ओ गाइस, विंडोज़ का जस्ट लास्ट मोमेंट है ये अब इंस्टॉल होने का। यहाँ पे हम इंडिया सेलेक्ट करेंगे, यस करेंगे, नेक्स्ट। कीबोर्ड को यस से रखेंगे, स्किप करेंगे। इंटरनेट कनेक्शनबद्दल विचारतो आपण, त्याला इंटरनेट कनेक्शन अटॅच करू। मित्रांनो, हाय स्पीड नेट आहे माझ्याकडे। नेट थ्रू आता विंडोजला अपडेट करू। नेट कनेक्ट केलं सिस्टमला। नेक्स्ट करू कनेक्शनला। नेट कनेक्ट बघू शकता तिथं तुम्ही। बेस्ट सिस्टम आहे, ऑल इन वन। कोरा i5 6 जनरेशन, 8GB RAM, 256 SSD, लिनोवोचा आहे। चला बॅक टू स्क्रीन। सिस्टम परत एकदा रिस्टार्ट झालेली आहे। सिस्टम बघू शकता तुम्ही। चलो अपडेट भी हो रहा है दोस्तों ये पीसी। नेट भी कनेक्टेड है इसके ऊपर, ये केबल भी नेट की ऑलमोस्ट देयर। नेट भी देख रहे हो अटॅच आहे। तर मित्रांनो, डेस्कटॉप आयकॉनसाठी राईट क्लिक करा, पर्सनलाइजमध्ये या, जर फुल स्क्रीन करा त्याची। थीम्समध्ये या, थीम्समध्ये इथं विचारतो तो डेस्कटॉप आयकॉन। सिंपल इथं क्लिक करा। डेस्कटॉप आयकॉन आले। तुम्ही कॉन्फिगरेशन चेक करू शकता। हे बघा इथं कोरा i5 6 जनरेशनचा प्रोसेसर, 6500T, 8GB रॅम आहे, सिंगल रॅम आहे। दोन 256 SSD। हा माझा पेनड्राईव्ह आहे। हे 1 TBची हार्ड डिस्क याच्यामध्ये हे पार्ट केलं अजून। तर मित्रांनो, हे अपडेट चालू झालेलं आहे। हे लास्ट अपडेटची तारीख आलेली आहे। हे काही फाईल्स आहेत जे अपडेट होत आहे आता नेट थ्रू। पूर्ण अपडेट झाल्यावर मी डिटेल तुम्हाला एक्सप्लेन करेलच। मित्रांनो, स्क्रीनवर बघू शकता तुम्ही विंडोज 10 प्रो लास्ट अँड डिटेल हे बघू शकता तुम्ही। इथं काय दिलेलं आहे, विंडोज ॲक्टिवेटेड, कोरा i5 6 जनरेशनचा प्रोसेसर, 8GB रॅम, 256 SSD प्लस 1 TB हार्ड डिस्क। सिस्टम रेडी आहे, अपडेट होतोय, सिस्टम अपडेट होतोय। मित्रांनो, नेट पण इन्स्टॉल केलेलं आहे। आता यूट्यूबवर बघू शकता आपण तुम्ही। सिस्टममध्ये आवाज पण आहे, साऊंड स्पीकर पण आहे। मित्रांनो, हे आमचं चॅनल आहे भवानी इन्फोटेक रिन्यू सिस्टम। प्लीज याला चॅनलला सबस्क्राईब करा। आणि हा जो व्हिडिओ यूट्यूबवर तुम्ही बघत असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तुम्हाला याच्या पूर्ण सिस्टमची इन्फॉर्मेशन भेटून जाईल। एक नवीन शोरूम बनवतो आहे, त्याचं पण ऑफिस आहे। एक शोरूम बनवतो इथं शहरामध्ये। भवानी इन्फोटेक चॅनल नक्की सबस्क्राईब करा। भरपूर वेगवेगळ्या प्रकारचं सिस्टमची इन्फॉर्मेशन याच्यामध्ये आहे की डेल सिस्टम। ये अलग अलग सिस्टम्स है फ्रेंड्स इसके अंदर हमारे पास। सॉरी के पर्सनल वीडियोस पण है माउस है। हाँ, डेल से एक लैपटॉप।
तर दुसरे पण बोलत त्याच्यामध्ये. सिस्टम सेट करू. मित्रांनो सिस्टम अपडेट होतोय आणि रिस्टार्ट पण होतोय. अपडेट झालं रिस्टार्ट होईल. मित्रांनो हे वायफाय डोंगर आहे. वायफाय डोंगरवर सिस्टम लो आपण आता. सो त्याला सिस्टम केबल थ्रू अटॅच आहे. आता आपण वायफाय डोंगरचा वापर करू. थोडीशी बाकी अपडेट होला सिस्टम, मग वायफाय कनेक्ट करेल त्याला. तर मित्रांनो सिस्टम बघू शकतात. HP EliteBook 800G2 सिस्टम आहे ही. कोर i5 6 जनरेशन, 8GB रॅम, 256 SSD प्लस 1TB हार्ड डिस्क. सिस्टम मागून पुढून वरतून बघू शकतात. सिस्टम एकदम क्वालिटी एकदम क्लीन अँड क्लिअर. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच आहे. आतल्या साईडने व्हिडिओमध्ये सिस्टम कशी आहे. खालून पण दाखव, नीचे से भी बता दो.